मुक्तीची कहाणी चिरंतर बुद्धवाणी या अंतर्गत बुद्धवाणी क्रमांक 44, ज्यामध्ये आपण पाहत आहोत भिक्खू वग्ग गाथा क्रमांक 16. या गाथेत म्हटलेलं आहे, तत्रायमादि भवती इतपन्नास भिक्खुनो इंद्रियगुत्ती संतुष्टी पातिमोक्षेच सवरो. अर्थात प्रज्ञावान भिक्खूने सर्वप्रथम हे केले पाहिजे: इंद्रिय संयम, संतुष्टी आणि भिक्खू नियमाचे संयमाचे पालन. यावर माझं लिखाण. भिक्खू वग्ग गाथा क्रमांक 16 अतिशय स्पष्ट निर्देश देत आहे. प्रज्ञावान भिक्खूने काय करावे तेही तातडीने, स्वयंप्रेरणेने. त्यात पहिले सांगितले आहे इंद्रिय संयम. यात पंचेंद्रिय आले: डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. सोबत चंचल मन हे 6वे इंद्रिय. सोबतच अल्पसंतुष्टी असावी, ज्यात असावा त्याग आणि संयम. असा भिक्खू यशस्वी होतो आणि निर्वाणाच्या समीप पोहोचतो. धम्मस्नेही हो यात एक संदेश उपासकांसाठी सुद्धा लपलेला आहे. आपणही संयम बाळगायला हवा आणि हाव करू नये हा नियम करून. जीवन प्रवास हा चालूच राहणार आहे. फक्त ज्याच्या पाठीवर कमी ओझे तोच आनंदाने चालणार आहे. बाकी उरलेले असतील ओझेवाले. बोधिमार्गीचा साधासा प्रयास आहे. जास्त चिंतन आणि कमी अपेक्षा. जीवनाची सहल व्हावी आणि निर्वाणाचे एव्हरेस्ट गाठावे. धन्यवाद. बोधिमार्गी मिलिंद. दिनांक 11/12/2023. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.